न्यायालयाची सुट्टी संपल्या मी स्वतः न्यायालयामध्ये हजर होऊन जी पाठीमागची केस आहे, ललित पाटील केसमधली जी मी दावा केलेला आहे श्रीमती अंधारेंवर, त्याच्या बाबतीत तारीख लवकर लावायची विनंती माननीय न्यायालयाला करणार आहे। आणि त्याच विनंतीबरोबर ही केस पाटण न्यायालयामध्ये असताना परत श्रीमती अंधारेंनी काल पुण्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला। त्यामुळं एक अवमानकारक याचिका प्रलंबित असताना तसाच परत उल्लेख करून श्रीमती अंधारेंनी एक प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेला सुद्धा आपण जुमानत नाही हे दाखवून दिलेलं आहे। ही एक बाजू। आणि काल जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेला आहे, त्यांना आजच या ठिकाणी नोटिशीची प्रत माझ्याकडे आहे। आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉर्मेशनची बजावलेली आहे। 3 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये जो त्या ठिकाणी त्यांनी माझा उल्लेख केलेला आहे किंवा ते खोकं दाखवलेलं आहे, त्याच्यावरती फोटो टाकलेला आहे, याच्या बाबतीत त्यांनी विधान पाठीमागे घ्यावं, बिनशर्त माफी मागावी। अन्यथा आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल। मी आज राज्याचा एक मंत्री म्हणून माध्यमांच्या मार्फत राज्यातल्या जनतेला नम्र विनंती करत आहे, आवाहन करत आहे की अशा पद्धतीचं श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे। याच्यात कुठलंही तथ्य नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत। केवळ आणि केवळ स्टंटबाजी करण्याचा एक केविलवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत। त्यांनी 3 दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागे ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल। याचबरोबर माझ्या राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत पुण्यातलं अगरवाल प्रकरण घडल्यानंतर ज्या कारवाया केलेल्या आहेत राज्यामध्ये सर्व भागांमध्ये, किंबहुना इथून पुढे ज्या कारवाया करायच्या आहेत त्याच्या बाबतीतलं इनपुट, त्याच्या बाबतीतली माहिती, त्याच्या बाबतीतलं नियोजन मी माझ्या विभागाला घेऊन या ठिकाणी केलेलं आहे। उद्या या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन राज्य उत्पादन शुल्क काय उपाययोजना आचारसंहिता संपल्या करणार आहे त्याच्या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद उद्या या ठिकाणी मी घेणार आहे। धन्यवाद। आपले काही प्रश्न असतील तर विचारा। तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न, कारण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की असाच एक आरोप विनायक राऊत यांनी पण केला होता। यानंतर त्यांनी मग म्हटलं की शंभूराजे मी दुसऱ्या शंभूराजे बनतो, त्यामुळे कुठेतरी बदनाम करण्याचं काम उबाटा पक्ष करते। तुम्हाला काय आहे बघा, आता उबाटाच्या नेत्यांना त्यांना दुसरं कुठलं काम उरलेलं नाही। आपण बघितलं ललित पाटील केसमध्ये उबाटाच्या श्रीमती अंधारेंनी वक्तव्य केलं, मी न्यायालयात गेलो। विनायक राऊतांनी सांगितलं की शंभूराज माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत। मी असंच त्यांना अल्टिमेटम दिलं की तुम्ही 24 तासाच्या आत खुलासा करा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन। मी इशारा दिल्या विनायक राऊत काय म्हटले माध्यमांच्या पुढे येऊन की हा शंभूराज देसाई तो नाही। तर मी परत त्यांना म्हणलं दुसरा कोण हा शंभूराज आहे तो तरी एकदा पुढे आणा, जो माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत। ते आणू शकले नाहीत। तथ्यहीन बोलायचं, पुरावा नसताना बोलायचं आणि मी म्हणतो तसं स्टंट करायची सवय ह्या लोकांना लागलेली आहे, कारण जनतेने ह्यांना नाकारलेलं आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य करून स्वतःकडे केंद्रभूत करून घ्यायचं सगळं लक्ष, एवढाच प्रयत्न उबाटाचा नेहमी चालू आहे। पण याच्या आधी देखील सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले होते, आता पुन्हा सुषमा अंधारेच तुमच्यावर आरोप करताना बघायला मिळत आहे, तर सुषमा अंधारे तुम्हाला टार्गेट करतात असं वाटतं? करू द्या ना। हे बघा, शेवटी जी व्यक्ती सामाजिक काम करत असते किंवा आता शिवसेनेच्या वतीनं आमच्या पक्षाची भूमिका विधानमंडळामध्ये असेल, बाहेर असेल, आम्ही आमच्या पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका मांडायचा प्रयत्न करत असतो। आणि ज्यांना वाटतंय की आमच्यासारख्यांच्या बोलण्यामुळं त्यांना नुकसान होणार आहे, अशी लोक मग आमच्यासारख्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। पण मला एवढंच माहिती आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, नियमाला धरून काम करतो, राज्याच्या हिताचं, पक्ष संघटनेच्या हिताचं काम करतो। त्यामुळे असं कुणीही कितीही टार्गेट मला करण्याचा प्रयत्न जरी केला
तरी सुद्धा त्याचा कसलाही परिणाम या ठिकाणी आमच्यावरती होणार नाही, आमच्या चाहत्यांवरती होणार नाही, आमच्या समर्थकांवरती होणार प्रकाश नाही. आंबेडकरांनी शंका उपस्थित केली आहे की स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर जर मंत्री जागा होणार असेल तर ते दुर्दैवी आहे. मंत्र्यांच्या खात्यात काय झालं, कारभार बघितला तर अधिक चांगलं. कुठल्या बाबतीत? धंगेकरांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर हे सगळं समोर आलं असं प्रकाश कुठं आंबेडकर स्टिंग ऑपरेशन केलं? कुणाचं केलं? कुठं त्यांनी स्टिंग आणि ऑपरेशन कुठलंच व्हिडिओ आणि त्यांनी जे पुणे पोलिसांसमोर जे मांडलं की हे इतके पैसे खातात तितके पैसे खातात. मला एक सांगा मॅडम, उद्या यादी कुठली कुणी लिहिल आणि कोण कुठं पैसे खातं म्हणून दाखवल त्याचा पुरावा द्या ना. तुम्ही म्हणता ना स्टिंग ऑपरेशन केलं, स्टिंग ऑपरेशनचं काय रेकॉर्डिंग असेल, ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील, फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पोलिसांच्या द्या ना, त्याची होऊ द्या चौकशी. आमची कसल्याही प्रकारच्या पण जे काय आरोप समोर आमच्यावर केले त्याच्याबद्दल पुरावे असतील तर द्या. पुरावे काय नसणार आणि हवेत तीर मारायचे असल्या हवेत तीर मारणाऱ्यांकडे आम्ही या ठिकाणी फारसं लक्ष देत नाही. धनगेकर आणि नाना पटोले या दोघांनी प्रश्न उपस्थित केला आहे की आम्ही 36 पब्स आणि वेगवेगळे जे रेस्टॉरंट इलिगल होते याची यादी समोर आल्यानंतर त्याच्यावरती तोडक कारवाई सुरू झाली. मग जर ते अनधिकृतपणे सुरू होते तर आमच्या तक्रारीच्या आधीपासून त्यावरती कारवाई का करण्यात आली? हे बघा, मुळात पब असतील, रूफटॉप रेस्टॉरंट असतील किंवा परमिट रूम बार असतील, यांना इमारतीचं कंप्लिशन सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी ही स्थानिक नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती, महानगरपालिकांची आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं नियंत्रण काय आहे? वेळेची मर्यादा पाळली जाते का? जी काही मद्याच्या संदर्भामध्ये अवैध मद्य विक्री तिथं केली जाते का? या ठिकाणी तिथं काही गैरव्यवहार म्हणजे मद्याच्या ह्याच्यामध्ये काय बाकीचे काही ड्रग्ज वगैरे अशा पद्धतीचे कुठं सापडतात का? या गोष्टी तपासण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. पण तरी सुद्धा ज्या वेळी अशा पद्धतीच्या तक्रारी प्राप्त होतात तेव्हा त्या तक्रारीची पहिली चौकशी केली जाते आणि चौकशी केल्यानंतर जर त्याच्यामध्ये नियमबाह्य बांधकाम असेल किंवा अमुक एवढ्या स्क्वेअर फीटला परवानगी मिळालेले वाढीवचं अनधिकृत बांधकाम केलेलं असेल तर नियमित चालू राहणारी ही प्रक्रिया आहे आणि या कारवाई होत असतात. आता राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुद्धा पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल या परिसरामध्ये गेल्या 8 दिवसात 49 बार, रेस्टॉरंट, पब जिथं जिथं इलिगल काही दिसलं, अवैध काही दिसलं, बेकायदेशीर काही दिसलं त्यांना तातडीनं नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्यामुळे कुठेही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. सर, जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलेले आहेत माझ्या मागे मधू लावून अग्रवालांना वाचवण्याचं काम सरकार करते. वंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोणी फाडला? तो त्यांना कोणी फाडायला लावला नाही आव्हाडांना. तिने स्वतःहून त्वेषात आवेशात येऊन फाडला ना. मग असं स्वतः चूक करायची आणि कुठलं तरी प्रकरण वळवायसाठी माझ्यावरती लावलं. तुम्ही स्वतः केलंय, आता केलंय तर निस्तरलं पाहिजे. त्यामुळं स्वतः करायचं आणि त्याच्यापासून पुन्हा लोकांचं लक्ष दुसरीकडे जायचं म्हणून सांगायचं की माझ्या मागं काहीतरी लावतायत. तुमच्या हातानं तुमचे कुणी हात धरले नव्हते ना फोटो फाडायला. तुम्ही तुमच्या हातानंच फाडल्यानंतर तुम्ही म्हणला सुद्धा माझ्याकडनं चूक झाली म्हणून. त्यामुळं आता आव्हाडांना हे बघा, त्यांनी केलेली चूक ही प्रचंड महामोठी चूक आहे. ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपण पुजतो, त्याचं पूजन करतो, त्यांना अभिवादन करतो, त्यांची प्रतिमा फाडणं म्हणजे हे पूर्ण भारत देशाचा अपमान हा आव्हाडांनी केलेला आहे. त्यामुळं देशातली जनता आव्हाडांना कधीच माफ करणार नाही. अभिजित पानसेने एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे सर, का त्यांनी मोठा खुलासा केलाय. ठाण्यामध्ये एमडी नावाचं ड्रग्ज सर्रास विकलं जातं. 5 त्यांनी ठिकाणं सांगितले तिथे ड्रग्ज सर्रास विकलं जातंय. त्यात वागळे शेट जिथे मुख्यमंत्री राहतात त्यांचा एरियाही आहे. तुमच्या मुलांना जपा या मंतव्याखाली त्यांनी ट्विट केलं. हे बघा, मी परत सांगेन, उद्या याच्या बाबतीत माझ्या विभागानं जे नियोजन केलेलं आहे पुढचं त्याच्या बाबतीत स्वतंत्र पत्रकार परिषद मी घेणार आहे. पण समजा पानसेने अशा पद्धतीचं काही ट्विट केलं असेल, काही ठिकाणांचा उल्लेख केला असेल तर माझ्या विभागातल्या अधीक्षकांना, मी ठाण्याचा देखील पालकमंत्री, तिथल्या पोलीस आयुक्तांना अशा पद्धतीच्या ठिकाणांची तातडीनं तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि जर त्या ठिकाणी काय आढळलं तर त्याच्यावर कारवाई 100% केली जाईल. आजच्या आज केली जाईल.
सर आप हिंदी में बताइए। एक महत्वाचं ललित पाटील प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला, पण यामध्ये फडणवीस म्हणाले होते की ललित पाटील काही नावं सांगणार होता. या प्रकरणामध्ये पुढे काही घडलंय? नाही, या प्रकरणाची मला तसा माझा थेट संबंध नाही. हा विभाग गृह विभागाशी संबंधित प्रश्न आहे. गृह विभागाने त्याच्यामध्ये कारवाई केलेली आहे. त्यामुळे तपासामध्ये पुढे काय झालं याच्या बाबतीतली माझ्याकडे आता तरी माहिती नाही. ओके, नेक्स्ट. सर, रोहित पवारांनी अँब्युलन्स टेंडरमध्ये 6,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता आणि आता माहिती अधिकारामध्ये असं समोर आलंय की जे अँब्युलन्स टेंडर प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी वर्क ऑर्डर निघाली असं प्रकरण होतं. मात्र कंपनीची स्थापना ही आचारसंहितेनंतर झाली. कोण सांगते हे? माहिती अधिकारामध्ये समोर झालं. नाही, या बाबतीत जर माहिती अधिकारामध्ये अशी काही माहिती समोर आली असेल ते राज्य सरकार तपासून घेईल. पण कुठल्याही विभागाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करताना या सगळ्या बाबी या संबंधित विभागाकडून तपासल्या जातात. पण तरी सुद्धा अधिकची काही माहिती रोहित पवारांनी जर या ठिकाणी समोर आणली असेल तर ती सुद्धा तपासून घेतली जाईल. पण अशा पद्धतीचं कुठेही अनियमितता ही कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण करताना शासनाच्या कुठल्याही विभागामध्ये होत नाही आणि यामध्ये सुद्धा झालेली नाही. तर मग 13 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणतं अँब्युलन्स टेंडर पास झालं होतं? आता तुम्ही मला तारीखवार विचाराल तर त्याचं माझ्याकडे आता रेकॉर्ड नाही. पण ते आचारसंहितेच्या 2 हे दिवसात मला मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केलेलं आहे, ज्या ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला. त्या ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की परदेशी कशाला जायचं, गड्या आपला गाव बरा, शेत पिकाची दुनिया न्यारी, बसे जिथे विठू रायाची पंढरी. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः शेतात जात आहेत, सगळं काम बघतायत आणि ते सांगतायत की आपलं महाराष्ट्र एवढं जुलाम चुकलाम असताना परदेशी कशाला जायचं. याच्यातून नेमकं काय समजायचं? अगदी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं योग्य आहे. शेवटी आपल्या काळ्या मातीची ओढ, आपल्या आईची ओढ, मातीला आपण आई समान मानतो, धरतीला आपली आई समान मानतो, ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतीयाच्या मनामध्ये असते. थोडासा वेळ मिळाला की आपण आपल्या गावाकडे जातो. पण आता बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय आजच नाहीत, आमदार होते, नगरसेवक असल्यापासून माननीय शिंदे साहेब वेळ मिळाला की गावाकडे येतात. इतकी सुंदर शेती, म्हणजे मी तर तुम्हाला विनंती करेल मुंबईच्या माध्यम प्रतिनिधींना, मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तुम्ही एक दिवस वेळ काढा, मी स्वतः तुम्हाला घेऊन जातो. इतकी आधुनिक शेती केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आंब्याची झाडं दिसतील, चिक्कूची झाडं दिसतील, आधुनिक नारळाची पिकं तुम्हाला दिसतील, हळद दिसेल, वेगवेगळ्या प्रकारची बांबू लागवड केलेली आहे, स्ट्रॉबेरी अत्याधुनिक केलेली आहे, गायींचा गोठा केलेला आहे. एवढं आधुनिक शेती माननीय